नमस्कार मित्रांनो, मी डीजे टिप्सी साऊंडची दुनिया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण नवीन सिरीज चालू करत आहोत, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्लेयर्सची इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे। तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन XDJ 700 ची या व्हिडिओ मध्ये सांगतोय। तुम्ही नक्की बघा, नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन भविष्यात जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आपण XDJ 700 ची इन्फॉर्मेशन घेऊया। सो आपल्याकडे दोन प्लेयर आहेत, तर दोन प्लेयर आपल्याला 350 चा जो आहे व्हिडिओ नंतर बनवणार आहोत। आपण 700 चा व्हिडिओ बनवतोय। तर पहा, हा नॉर्मल असा प्लेयर आहे जो मध्ये निम्मा स्क्रीन टच येतो, पूर्णपणे नाही पण तो 50% स्क्रीन टच प्लेयर आहे। जी जरुरी गोष्टी त्या गोष्टी तुम्हाला बटन दिलेले आहेत, जॉग व्हील आहे, BPM चा स्लाइडर आहे। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला ब्राउजचं जो आहे ते स्क्रीन टच आहे, टॅग लिस्ट, इन्फॉर्मेशन, जे मेनू आहेत किंवा जी सेटिंग आहे, तुम्ही USB वर क्लिक करू शकता, लिंक करू शकता। मेन म्हणजे कमी पैशात हा प्लेयर तुम्हाला लिंक भेटतोय, हा मेन USP आहे प्लेयरची। आणि नॉर्मल ब्राउजिंगसाठी तुमचे नॉर्मल जे प्लेयर असतात तसंच तुम्हाला ब्राउज कंट्रोल दिलेत। स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करण्यासाठी हा बटन दिलेला आहे, बॅकचं हे बटन आहे, तुम्ही बघू शकता। एकदम सुटसुटीत असा छोटासा कॉम्पॅक्ट प्लेयर आहे। आणि यामध्ये तुम्ही ज्यावेळेस गाणं प्ले करता त्यावेळी तुम्हाला खाली वेव्ह फॉर्म पण दिसतो, तुम्हाला इथं टायमिंग दिसत आहे। तुम्ही गाणं पुढचं गाणं पण सिलेक्ट करू शकता, बॅक साईड घेऊ शकता, गाणं तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करायचंय ते करू शकता। नॉर्मली जॉग व्हील आहे, BPM चा स्लाइडर आहे। ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन। आता बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये बटन येतात, क्यू प्ले ह्या बटन असतात। तुम्ही ही व्हिडिओ बघून डायरेक्ट प्ले करू शकत नाही, कारण डीजेइंग हे एक स्किल आहे, स्किल शिवाय तुम्ही प्ले करू शकत नाही। नॉर्मल तुम्ही गाणं वगैरे सिंगल प्ले करू शकता, पण तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की तुम्ही हा व्हिडिओ बघून मिक्सिंग वगैरे शिकसाल, असं नाही आहे। फक्त नॉर्मल प्लेयर बद्दल तुम्हाला माहिती देतोय आपण। आणि तुम्हाला आता हे झालं प्लेयरचा ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू। आता बॅक साईडनी आपल्याला कोणते पोर्ट आहेत आणि कोणत्या वायर याच्यामध्ये इनपुट आउटपुट आहेत ते चेक करूया आपण। आता थोड्या वेळापूर्वी मी जे सांगितलं की तुम्ही हा प्लेयर बघून असा व्हिडिओ पाहून कधी वाजवू शकत नाही, त्याच्या मागचं कारण असं आहे, ही फक्त इन्फॉर्मेशन आहे। स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला क्लासेस प्रोफेशनली करणं गरजेचं आहे। तरी बघू शकता, हा परफॉर्मन्स मोड आहे। परफॉर्मन्स मोडमध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे बीट लूप दिलेले आहेत, हॉट क्यूज दिलेले आहेत, किंवा तुम्ही लूप कॉल करू शकता, ट्रॅक रिव्हर्स करू शकता, फॉरवर्ड करू शकता, तुम्ही तुमचे मेमरी क्यू वगैरे करू शकता। एवढ्या गोष्टी आहेत दिलेल्या आहेत। तुम्ही विनाईल ब्रेक देऊ शकता, स्लीप मोड आहे। स्लीप मोड म्हणजे तुम्हाला बीट लूप जे आहे स्लीप मोड मध्ये पण काम करतात, 3/4 1/3 मध्ये काम करतात। हा झाला परफॉर्मन्स मोड। तुम्हाला विशेष म्हणजे ह्या प्लेयरला तुम्ही सिंक्रोनाइज करून म्हणजे गाणं मॅच करायला कोणती तुम्हाला प्रॉब्लेमच नाही, सिंक्रोनाइजचं बटन दाबून तुम्ही अगदी इझिली मॅच करू शकता। हा आहे ब्राउजिंगचा विंडो, हा आहे टॅग लिस्ट, इन्फॉर्मेशन आहे, मेनू, रेकॉर्ड बॉक्स, लिंक, USB। तर असा आहे हा ह्याचा डिस्प्ले। नॉर्मली प्लेअरमध्ये बाकी काहीच नाही, एवढंच आहे। तुम्ही USB स्टॉप करायचं बटन इथे, तुम्ही नॉर्मली पेन ड्राईव्ह जोडू शकता। बेसिक गोष्टी, छोट्या गोष्टी त्यात। तुमचा जॉग व्हील आहे, तुम्ही स्क्रॅच करू शकता, फास्ट फॉरवर्ड करू शकता, फॉरवर्ड रिव्हर्स करू शकता। एवढ्या गोष्टीत क्यू प्ले एकदम नॉर्मल प्लेयर आहे, एकदम बेसिक हँडी छोटासा प्लेयर आहे, खूप हँडी आहे। ह्याला पहिली गोष्ट, ह्या प्लेयरला CD वगैरे बसत नाही। XDJ चा मीनिंग असा आहे की तुम्हाला CD नाही, फक्त पेन ड्राईव्ह किंवा तुम्ही लॅपटॉप कनेक्ट करू शकता ह्या प्लेयरला। आणि नॉर्मली तुम्हाला 32 GB पासून तुम्ही आता नॉर्मल मार्केटमध्ये 32 GB चे पेन ड्राईव्ह आहेत स्टार्टिंग रेंजला। तुम्ही नॉर्मली 128 GB पर्यंत तुम्ही एक हार्ड ड्राईव्ह पण त्याला कनेक्ट करू शकता 1 TB ची, ते तुमच्यावर डिपेंड आहे। सो आपण ह्याच्या आतमधले जे स्क्रीन टचचे फीचर्स आहेत ते बघूया आता। सो आता आपण पाहतोय वायर, बॅक साईडच्या ज्या वायर आहेत त्या पाहतोय आपण। सो ही आहे पॉवर केबल, जो पॉवर 12 वॅटची जी केबल आहे याच्यासोबत येते, ती 12 वॅटची पॉवर केबल। ही नसेल तर तुम्हाला चालू शकत नाही। हे झाले RC केबल, लेफ्ट राईट आहे। ही लॅन केबल आहे। लॅन केबल थ्रू तुम्ही नॉर्मली तुमचा जो प्लेयर आहे दुसऱ्या प्लेयरशी कनेक्ट असतो, असे 3 आपण जोडलेले आतापर्यंत। आणि ही आहे लॅपटॉप कनेक्ट करण्यासाठीची केबल।
तुम्ही लॅपटॉप लावून तुम्हाला रेकॉर्ड बॉक्स हे करून तुम्ही ह्याच्यावर वाजवू शकता. तर ह्या प्लेअरची तुम्हाला मार्केटमध्ये घ्यायला गेलं तुम्हाला बाय करायचा असेल तर 1.5 लाख रुपये प्राइस आहे. नवीनची प्राइस 1.5 लाख रुपये आहे. तुम्ही करू शकता, बाय करू शकता. आणि सिंगल प्लेअर घेऊन त्याचा काय उपयोग नाही. तुम्हाला 1 प्लेअर लागणार, 2 प्लेअर तुम्हाला हवे तर तुम्ही मिक्सिंग वगैरे करू शकता त्या गोष्टीवर.